प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों को यीशु ख्रिस्तांची मधुर नावाची सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 31 जानेवारी 2025 शुक्रवार। पाण्याची जब्या जवळ, कारण जो त्यांच्यावर दया करतो तो त्यांना मार्गदर्शन करील आणि तो त्यांना पाण्याची जवळ नेईल। येसाया 49वा अध्याय 10वा वचन। ही संसारिक जीवन यात्रा एका प्रवासासारखी आहे। या प्रवासात कधी कधी आपण वाळवंटातून आणि जंगलातून जावे लागते। आपण असा मेंढरासारखे पटकतो ज्यांना वाट माहीत नसते। दगान आणि भूक आपल्याला जगडून टाकतात। आपली दगान बघण्यासाठी कुठेतरी पाण्याची जरा मिळावा अशी आपली तळमळ असते। परमेश्वर म्हणतो, मी त्याच्यावर दया करीन आणि त्याने पाण्याची जवळ नेईन। इस्रायली लोक जे लाल समुद्राच्या काठावरून प्रवासाला निघाले त्यांनी 3 दिवस पाणी न मिळाल्यामुळे सूरच्या वाळवंटात चालत काढले। त्याने प्रचंड दगान लागली होती, त्यांची तोंडे कोरडी पडली होती आणि प्रखर उन्हाने त्यांना त्रास दिला। शेवटी त्यांना दूरवर पाण्याची शोध दिसला, पण जेव्हा त्यांनी धावत जाऊन त्या पाण्याची घोट घेतला तेव्हा ते पाणी अतिशय कडू होते आणि पिण्यायोग्य नव्हते। पण परमेश्वराने मारामेतील कडू पाणी गोड केले आणि इस्रायली तृप्त झालो। इतकेच नव्हे तर परमेश्वराने त्यांच्यासाठी एलीम नावाचे स्थान तयार केले, जिथे 12 झरे आणि स्तर खजुरीची झाडे होती। देवाने आश्चर्यकारक रीतीने इस्रायलींना एलीमकडे नेले। अशीच परिस्थिती आगाराच्या बाबतीत घडली। ती आपल्या मुलासह वाळवंटात पटकत होती। तिच्याजवळ असलेली पाणी संपले आणि तिच्या मुलाला दगान लागून तो मरत आहे हे पाहून तिला असह्य झाले। म्हणून ती म्हणाली, मी या मुलाचा मृत्यू बघू शकत नाही आणि दूर बसून मोठ्याने रडू लागली। परमेश्वराने त्या मुलाचा आक्रोश ऐकला आणि आगारची दृष्टी उघडली। तिने जवळच एक विहीर पाहिली। तिने पाण्याची कोरडा करून मुलाला त्याला पियायला दिले आणि परमेश्वर त्या मुलासोबत राहिला। उत्पत्ती 21वा अध्याय 19वा वचन आणि 20वा वचन। जेव्हा परमेश्वर मार्गदर्शन करतो तेव्हा तो आपल्याला पाण्याची जवळ नेतो, पण फक्त तेवढ्याच मार्गदर्शन करतो जे त्याला मार्गदर्शन करण्यास सांगत तो दगाणलेल्यांना तृप्त करतो। बायबल सांगते, धार्मिकची भूक आणि दगान लागलेल्या लोकांना धन्य, कारण ते तृप्त होतील। माती 5वा अध्याय 6वा वचन। विहीर, झरा किंवा पाण्याची स्रोत आत्मिक दृष्टिकोनातून धारणाचे प्रतीक आहे। संदेष्ट येसाया म्हणतो, म्हणून तुम्ही आनंदाने तारण्याची विहिरीतून पाणी भराल। येसाया 12वा अध्याय 3रा वचन। आज परमेश्वराकडे प्रार्थना करा आणि त्याला हाक मारा, प्रभू, मला तुझी दगान लागली आहे। तू माझे मार्गदर्शन करशील काय? माझ्या पापाशी क्षमा होण्यासाठी मला दगान आहे। तू माझे पाप आपल्या रक्ताने धुवून टाकशील का आणि मला क्षमेचे आश्वासन देशील का? मला तारणाची दगान आहे, तू मला पुन्हा तारणाचे आनंद देशील काय आणि आनंदी आत्मा देशील काय? मी तुला आत्मा आणि सत्याने उपासना करू इच्छितो। तू मला एका चांगल्या आत्मिक चर्चमध्ये नेशील का? परमेश्वर नक्कीच तुम्हाला पाण्याची जवळ नेईल। आणखी ध्यान करण्यासाठी वचन, ज्याने त्यांना सकल भागातून नेले, जसे जंगलातील घोडा, जेणेकरून ते अडकू नयेत। प्रभू, तू तुझ्या लोकांचे मार्गदर्शन
केलेस जेणेकरून तू स्वतःसाठी गौरवशाली नाव कमावे. येसाया 63 अध्याय 13 वचन आणि 14 वचन. आजच्या बायबल वाचनासाठी सकाळी निर्गम 25 अध्याय 26 अध्याय, सायंकाळी मॅथ्यू 20 अध्याय 17 ते 34 वचन. धन्यवाद.